मित्रहो, शिवसेनेचे केवळ 6 खासदार फुटले नाहीत, तर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला दुसऱ्यांदा सुरुंग लावलेला आहे. म्हणजे मराठी माणसाच्या अस्मितेवर राजकीय स्वार्थाचा हा मोठा घाला घातला गेला आहे. एकनाथ शिंदे यांना पुढे करून भारतीय जनता पक्षानं अत्यंत घाणेरडं राजकारण तर सुरू केलेलंच आहे. आणि मग याचा संताप शिवसेना पहिल्यांदा फोडल्यापासून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांनी मराठी माणसाला नेस्त नाबूद करण्याचा जो काही हा प्रयत्न सुरू केलेला आहे, त्यावर प्रचंड अशा पद्धतीचा संताप आपल्याला रस्त्यावर सुद्धा दिसतो. फुटलेल्या गद्दारांनी खरं तर त्यांची राजकीय आत्महत्या केली असं सुद्धा आता म्हटलं जातं. उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा एकदा फोडल्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते संतापले, इथवर ठीक आहे. पण सामान्य माणूस सुद्धा या घाणेरड्या राजकारणाचा मनापासून निषेध करू लागलेला आहे. हा सामान्य माणूस निवडणुकीच्या वेळी आता काय करील की पुन्हा एकदा आमिषाला बळी पडून देशाचं राज्याचं वाटोळं करण्यासाठी आपला हातभार लावेल हे सांगता येत नाही. पैसा बोलता है एवढंच. मुंबईत मात्र आता जनता समोर आलेली आहे. ईशान्य मुंबईमधील जनतेनं बॅनर लावून आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. शिवाय राज ठाकरे यांनाही मोठं आवाहन केलेलं आहे. शिवसेना फोडाफोडीच्या पार्श्वभूमीवर या बॅनरला अनन्यसाधारण असं महत्व आलेलं आहे. आम्ही गिरगावकर या ग्रुपकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील खासदार फुटीनंतर मोठं होर्डिंग लावण्यात आलेलं आहे आणि या होर्डिंगमध्ये राज आणि उद्धव ठाकरे यांचा मोठा फोटो दिसत असून त्याखाली समस्त गिरगावकरांकडून ठाकरे बंधूंना एक खुलं पत्र लिहिण्यात आलेलं आहे. या पत्रात काय मजकूर आहे बघा. प्रति माननीय ठाकरे बंधू, आता आपणच मराठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब आहात. अनेक जण पाठीत सुरा खुपसून पक्षाशी गद्दारी करून निघून गेले, मात्र आज देखील लाखो निष्ठावंत मराठी तुमच्यासोबत उभे होते आणि मरेपर्यंत राहणार. आपल्याला हात जोडून विनंती करीत आहेत की आपण दोघांनी मिळून एकत्र जाहीर सभा घेऊन तमाम मराठी लोकांसाठी आदेश द्यावा. तो असा की सत्ता असो किंवा नसो, मराठी आणि महाराष्ट्रासाठी कोणाचीही पर्वा न करता मराठी अस्मितेकरिता जे विरोधात असतील त्यांना सरळ तोडून सरळ करा, या आदेशाची वाट पाहत आहोत. यापुढे जो पक्ष मराठी लोकांचा विचार करणार आम्ही त्यांच्या सोबत असणार, मग तो नेता कोणत्याही पक्षाचा असो. या बॅनरमधून मराठी माणसांच्या मनातल्या भावना किंवा जो संताप आहे, जी खदखद आहे, तीच तर व्यक्त झालेली आहे आणि त्याबरोबरच फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल असलेली प्रचंड चीड ही व्यक्त होताना दिसते आहे. आता राज ठाकरे कोणती थेट भूमिका घेतात हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. पण शिवसेनेमध्ये जी तोडफोड करण्यात आलेली आहे त्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बाळा नांदगावकर यांनी आधीच आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. जे काही देशामध्ये सुरू आहे ते योग्य नाही. आपण कोणत्या तरी एका पक्षाकडून चिन्ह घेऊन निवडून लढवत असतो, त्या पक्षाची विचारधारा घेऊन आपण निवडणूक लढवतो. लोक ही त्या पक्षाच्या चिन्हाला आणि विचारधारेला मतदान करतात. अशा वेळी पक्ष बदलला जातो, त्यामुळे त्या पक्षाचा अवमान तर होतोच, पण लाखो लोक जे मतदान करतात त्यांच्या मताचा देखील अवमान होतो. भारतीय जनता पक्षाकडून हा पक्ष फोड तो पक्ष फोड असं सगळं काही सुरू आहे. सध्या देशात लोकांची पोरं आपल्या कडेवर घेऊन फिरायचे दिवस आलेले आहेत, असा टोला नांदगावकरांनी लगावलेला होता. समाजामध्ये तुम्ही किती योगदान देता यावर सर्व गोष्टी उभ्या राहतात. ठाकरे आणि पवार या दोन कुटुंबियांच्या भोवती महाराष्ट्राचं राजकारण फिरत असतं. अशा वेळी हे उद्ध्वस्त करण्याचं स्वप्न असेल तर लोक असं उद्ध्वस्त करू देणार नाहीत. कारण त्या कुटुंबानं जेवढं योगदान दिलेलं आहे, आमच्यासारख्या सामान्य व्यक्तीला एवढ्या मोठ्या पदावर नेऊन बसवलेलं आहे, त्यामुळं आपण काय होतो
याची जाणीव असली पाहिजे असा टोला नांदगावकरांनी या बंडखोरांचा थेट उल्लेख न करता लगावलेला आहे. राजकारणाचा एवढा चिखल झाला आहे, एवढा चिखल केला आहे, एवढी घाण करून ठेवली आहे, लोकांनी दिलेल्या मतांचा सरळ सरळ लिलाव होऊ लागलेला आहे. जनतेला आता गप्प राहून चालणार नाही आणि त्याची सुरुवात आता गिरगावकरांनी केलेली आहे असं दिसतं. जनता जेव्हा रस्त्यावर येईल तेव्हा हे भाडोत्री, विकाऊ, बेईमान, गद्दार, खोकेबाज अशा मंडळीची काय अवस्था होईल मित्रांनो? खूप खूप वाईट अवस्था होईल. गिरगावकर तर म्हणाले तुडवून सरळ करा. तुम्ही काय म्हणाल मित्रांनो? जरूर सांगा. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहेच. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.